सगळ्यांना नमस्कार। सासू सुनेच्या लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आज काजू पनीर मसाला करणार आहे। आपण आज कसा करायचा ते बघूया। आधी काजू तळून घेणार आहे। काजू चांगले असे थोडेसे लालसर होईपर्यंत आपण तळून घेऊया। चांगले असे लालसर करायचे थोडेसे। आपले काजू लालसर झालेले आहेत। आपण आता काढून घेऊया। हे बाजूला काढून घ्यायचे काजू। आता आपण याच्यात पनीर टाकूया। पनीर तेलात फ्राय करून घ्यायचे जरा। चांगलं असं फ्राय करायचं। आता पनीर काढून घेऊया आपण याचं। पनीर असं क्रिस्पी होऊन द्यायचं थोडंसं जरा। आता आपण याचा मसाला भाजून घेऊया। कांदा टाकूया याच्यामध्ये। कांदा थोडासा परतून घ्यायचा। छान असं जरा परतून घ्यायचा कांदा जरा। कच्चाच नाही ठेवायचा कांदा। टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत भाजूया याला जरा। थोडा वेळ झाकण ठेवायचं, मऊ होईपर्यंत याला परतून घ्यायचंय। आता याच्यावर मी झाकण ठेवते 2 मिनिटं। आपण याच्यात थोडंसं मीठ घालूया। थोडंसं मीठ घालते कांदा मऊ होण्यासाठी। टोमॅटो कांदा मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालून ठेवते। आता पुन्हा परतून घेऊया चांगलं। आपला कांदा हे मऊ झालेला आहे। कांदा टोमॅटो मऊ झालेला। अजून 2 मिनिटं होऊन देऊया। आपला कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे। आता आपण याला काढून घेऊया एका डिशमध्ये। याला थंड होऊन देऊया जरा। भाजलेला कांदा आणि टोमॅटो वाटायला घालूया आपण। याची पेस्ट करून घ्यायची आहे। याच्यात भिजायला काजू घातले होते मी। 9-10 काजू घालतीये। आता याच्यात घालूया आपण मीठ थोडंसं चवीपुरतं। आधी थोडंसं घातलेलं आहे म्हणून थोडंच घालतीये। थोडीशी घालूया वाटायला हळद। आपण आता याची पेस्ट करून घेऊया। पेस्ट चांगली बारीक तयार करून घेतली आहे। आपण आता तेलात टाकूया। मी तेल टाकायला ठेवलेले आहे। याच्यात टाकते थोडीशी जिरी, खडे मसाला घेतलाय, लवंग, तमालपत्र, आपण आता हा मसाला याच्यात चांगला भाजून घेऊया।
चांगला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे मसाला। याच्यात घालणारे आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट चांगली परतून घ्यायची। आलं लसूण पेस्ट नंतर घालायची का तर खाली ना लागतं। आलं लसूण पेस्टनी ना कढईला पटकन चिकटतं, म्हणून उशिरा घालायची थोडीशी। सगळं परतून झालं ना मग घालायची, कढईला चिकटत नाही। आलं लसूण पेस्ट लवकर घातली तर कढईला चिकटते। याच्यात थोडंसं बटर घालते परतायला। बटर चांगलं मिक्स करून घ्यायचं। मसाला चांगला परतून घ्यायचा। जसा मसाला अजिबात कचट नाही राहिला पाहिजे। 1 चमचा घालूया बेडगी मिरची आता मसाला। 1 चमचा हळद पावडर, पनीर मसाला घालते 2 चमचे, किचन किंग मसाला घालते 1 चमचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यात घालूया पनीर। याच्यात थोडंसं पाणी घालूया। चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पाणी। मिक्स करून घेऊया। याच्यात घालूया आपण घरची साई घेतलेली आहे, त्याची क्रीम केली आहे। मिक्स करून घ्यायचं। छान असा कलर आलेला आहे। थोडीशी घालूया कोथिंबीर, थोडंसं घालूया बटर। आपण आता डिश मध्ये काढूया। आपला पनीर काजू मसाला तयार झालेला आहे। सगळ्यांनी करून बघा। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।